राम राम मंडळी. तर बघा मी आल्या सकाळी सकाळी शेताकडं कोळपे धरायला. तर आपला आऊत 2-3 दिवस बंद होतं पाण्यामुळं. तर आज आपला उघड भेटल्यामुळे शेताला आल्या. जसं आमदार फुटलेले आहेत, खासदार फुटलेले आहेत, अजून एवढंच नाही परीक्षेचे पेपर देखील फुटले आहेत. तर आज आमच्या 2 दिवस रिकामी होत्या तर आवताची माणसं फुटून गेल्यात हो. आमची 2 माणसं आलं नाहीत, जेवण पोरं पळून गेल्यात कुठे की मला अवथान होईना म्हणून. तर आज आम्ही डंगर माणसाला घेऊन आल्या, 2 म्हातारे माणसाला. बघा हिंग आऊत थांबू केल्या इकडं न्याहारीसाठी. न्याहारीला आऊत थांबू केल्या. आता न्याहारी करून अजून चालू करते. आज न्याहारी पत्र 2 एकर रान झाले आपलं नंबर 1 मध्ये. कसं आहे बघा, आमची माणसं फुटून गेल्यामुळं गावातून ह्या 2 माणसाला धरून आणावं लागलं बघा. डंगर माणसाला म्हातारे आहेत पण ते एकदम खापर आहेत आवताला चालायला. खन 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 चालतात आवताला. बरं आहे तो जुनं ते सोनं. हां, अनुभविक माणसं आल्यात आज आमच्या मागे. नंबर 1 मध्ये आवत आणले आज बघा. तर आपलं दुपारचं जेवण चालू झालं. आता हे आहे आपल्या करटुल्याची भाजी 1 नंबर. तुमच्या पनीर मसाला काजू कढीला बी आहे का ना बघा. 5 स्टार हॉटेलमध्ये जेवल्यासारखं हा वातावरण आहे शेतामध्ये बघा. सगळे मिसळून बसून आराम झाडाखाली जेवण करायला लय समाधान वाटते हो जेवण्यासाठी. तर बघा तुम्ही बी या सगळे जेवण करायला, आम्ही जेवण करायला. बघा आमचं स्वयंपाक भांडे एवढे बघून परेशान होते. काम बी तसंच करावं लागते, जेवण बी तसंच करावं लागते. बघा स्वयंपाक दुन्याची भाजी भाकरी भात नंबर 1 जेवण. आता झाडाखाली बसून करायला आम्ही. या तुम्ही जेवण करायला. आज बघा कसं आहे भाजी 1 नंबर क्वालिटीची. दही लसणाचं मिरचू भाकरी बघा. कढया बघा 3-3 कढया भरून आहेत.